आपण पाहतोय आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती आहे। या महामानवाला अभिवादन करण्यासाठी नागपूरच्या दीक्षाभूमीवर सुद्धा सकाळपासूनच बाबासाहेबांचे अनुयायी दाखल झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्याने या स्थानाला सुद्धा विशेष महत्त्व आहे। आणि थेट जाऊयात आपण आपले प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडे। आपण पाहतोय सध्या परागजी, आपण पाहतोय 133वी आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि महामानवाला अभिवादन करण्यासाठी नागपूरच्या दीक्षाभूमीवर सकाळपासूनच गर्दी दिसते। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच स्नेहल, आजचा दिवस भीम अनुयायासाठी महत्त्वाचा दिवस असतो आणि खरं तर रात्री 12 वाजताचा ठोका जेव्हा घडीमध्ये पडतो तेव्हापासूनच या जयंती उत्सवाला जे आहे साजरे करण्यासाठी जी आहे तयारी सुरू होऊन जाते। रात्री मोठ्या प्रमाणात जे आहे संविधान चौकामध्ये जे आहे जयंती महोत्सव साजरा करण्यात आला। त्यावेळी आतिषबाजी फटाके फोडून जो आहे तो आनंद साजरा करण्यात आला, केक कापण्यात आला। सध्या मी दीक्षाभूमीवर आहे। आजच्या दिवशी मोठ्या संख्येने जे आहे भीम अनुयायी जे असतात ते दीक्षाभूमीवर दाखल होत असतात आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी येते। दीक्षाभूमी सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। दीक्षाभूमीच्या या बौद्ध स्तूपामध्ये खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश आहे। त्या अस्थिकलशाला सुद्धा अभिवादन करण्यासाठी जे आहे भीमसागर जो असतो तो दीक्षाभूमीवर दाखल होत असतो। सकाळपासूनच जे आहे या परिसरामध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जे आहे भीम अनुयायी जे आहे ते दीक्षाभूमीवर येताना दिसून येत आहे। या ठिकाणी पंचशील ध्वजाने हा संपूर्ण परिसर जो आहे तो नाहून निघालेला आहे। आजच्या दिवशी मोठ्या संख्येने जे आहे दिवसभर जे आहे भीम अनुयायांची जी गर्दी असते ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते आणि जे आहे अभिवादन करण्यासाठी येतात। तसेच राजकीय नेते मंडळी सुद्धा मोठ्या संख्येने जे आहे इथे अभिवादन करण्यासाठी येत असतात। आणि इथेच नाही तर आज संपूर्ण बौद्ध विहारामध्ये जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते। रॅल्या काढल्या जातात आणि आनंदाने जो आहे जयंती उत्सव हा साजरा केला जातो। आपापल्या पद्धतीने प्रत्येक जण जो आहे तो जयंती उत्सव साजरा करण्यासाठी जो आहे तो प्रयत्न करत असतो। वेगवेगळे उपक्रम सुद्धा शहरामध्ये आजच्या दिवशी राबवले जात असतात। अगदी नक्कीच धन्यवाद पराग, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।